शहरात गृहनिर्माणाची प्रक्रिया राबविताना पर्यावरणाची जपणूकही महत्त्वाची आहे। त्यामुळे ग्रीन बिल्डिंग, सौर ऊर्जेचा वापर या संकल्पना अंमलात आणून पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे। क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे हॉटेल ग्रँड मैफिल येथील रुबी हॉलमध्ये प्रॉपर्टी एक्स्पो 2022 चे उद्घाटन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महापालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर, क्रेडाईचे अध्यक्ष संजय पर्वतकर, एचडीएफसी बँकेचे पंकज बर्नवाल, क्रेडाईच्या महिला समन्वयक अश्विनी देशपांडे, क्रेडाई संघटनेचे राज्य पदाधिकारी शैलेश वानखडे, माजी अध्यक्ष राम महाजन उपस्थित होते। अमरावती शहराची स्मार्ट सिटी होण्याकडे वाटचाल होत असताना गृहविकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घातली जाणे आवश्यक आहे। त्यासाठी पर्यावरण स्नेही इमारती आदी अभिनव संकल्पनांचा बांधकाम व्यावसायिकांनी वापर करावा। या संकल्पना अमरावती सारख्या महत्त्वाच्या शहरात निश्चितपणे अंमलात आणल्या पाहिजे असे जिल्हाधिकारी पवनीत कौर म्हणाल्या। जनसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करीत असताना गृहनिर्माणाशी संबंधित विविध शासकीय योजनांचाही त्यांना लाभ मिळवून द्यावा। बांधकाम व्यावसायिकांच्या मागण्या व अडचणींच्या निराकरणासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल असेही यावेळी त्यांनी सांगितले। बांधकाम क्षेत्राशी संबंधित प्रक्रियेत सुलभता, सुसूत्रता व सुटसुटीतपणा आणण्याचा प्रयत्न महापालिकेकडून करण्यात येत आहे। प्रक्रियेत शक्य त्या बाबींसाठी सॉफ्टवेअर आदींचा वापर वाढविण्यात येत आहे असे महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यावेळी बोलताना म्हणाले। यावेळी रवींद्र मिसाळ, सचिन वानखेडे, पंकज पाटील, अनिल विखे, रणजित देशमुख, दिलीप जयसिंघानी, कमल मालवीय, रवींद्र महल्ले, मिनल देशमुख, क्रेडाईच्या महिला कार्यकारिणीच्या सदस्या आदी यावेळी उपस्थित होते। एकाच छताखाली आपल्याला सर्व वेगवेगळे प्रॉपर्टीज नागरिकांना दिसतात आणि ते चूज करू शकतात की त्यांना कशा प्रकारचे पाहिजे। आणि त्याच्या सोबतच आपण जे बँकेमार्फत हाऊसिंग लोन्सचे स्टॉल लावलेले आहेत त्याचा पण निश्चित फायदा होईल। आय एम शुअर अबाउट दॅट। आपण जसं क्रेडाईचे अध्यक्ष ज्यांनी जसं सांगितलं की काही अडचणी आहे प्रशासनाने ज्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे। जसं मनपा आयुक्तांनी सांगितलं की काही विषय त्यांच्याकडचे आहे, नवीन सॉफ्टवेअर आलेले आहे, त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते इश्यू आहे, तर ते वरिष्ठांना कळवून ते काय कसं त्याचं सॉल्व्ह करता येईल ते बघतील। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।